इथे पारितोषिकाची उद्घोषणा होते. राजू तांबे आणि गणेश भेंडबर यांच्यापैकी कुठल्याही फलंदाजानं लागोपाठचे 3 षटकार खेळले तर समालोचक अलंकार बानकिले सरांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यावेळेस फुलवर लेनचा चेंडू होता. बॉटम हँडचा वापर करत खांडून काढला शतरक्षक आपण पाहतो. अगदी सीमारेषेवरून अगदी धावत आला होता साहिल पवार. चेंडू अडवलाय, फेक होईल तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त झाली. नाणेफेक झाला. इथे टॉस जिंकलाय धर्मवीर छत्रपती शंभूराजे फायटर्स वडू संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी केंद्र स्पोर्ट क्लब यावेळेस वाह काय सुंदर फटका गणेश पेंटबार. चेंडू आपण पाहतो सरळ आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा बाहेर 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत षटकार. या 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्येत मात्र वाढ होते. पुढे जाते धावफलक. 8 धाबा धावफलकावरती. वैभव कदमचे पहिले 4 चेंडू अप्रतिमे, मात्र 5व्या चेंडूवरती आपण पाहतो एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये गणेश बेंडबरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. खतर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे गणेश बेंडबर. आपण बघितलं गोलंदाजी करत असताना गणेश बेंडबरनं जी शेवटच्या षटकात गोलंदाजी केली, अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गतीचा वापर होता. सुंदर फटका खेळलाय आणि चेंडू आपण पाहतो पोहोचलाय डीप फाईन लेग मध्ये. मला वाटतं सीमारेषेच्या आत चेंडू थांबलेला आहे. 2 धावा मात्र इथे धावून घेतल्या जातील. कसं पाठीमागच्या बाजूला उतार आहे, मात्र तिथे आपण पाहतो की चेंडू थांबला गेला सीमारेषेच्या आतमध्ये. बघायचंय तरी देखील तिसऱ्या पंचांकडे आपण मागणी केलेली आहे की चेंडू सीमारेषेच्या आत आहे की तो बाहेर गेलेला आहे हे पाहण्यासाठी आपण पाहतो. टीव्ही अंपायर पांडुरंग सरोदे सरांकडे मात्र निर्णय पाठवलाय. दोन धावा असतील. चेंडू सीमारेषेच्या आतमध्येच होता आणि 2 धाव्यांच्या मदतीनं षटक देखील मैदानावरती संपलं गेलंय. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. नौफलकावरती 10 धावा आहेत. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात होईल तर दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज साहिल पवार. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. साहिल पवारचा जो वेग आहे गोलंदाजी मधला तो निश्चित आपण पाहतोय. भन्नाट गतीचे चेंडू आपण तो मैदानाच्या आतमध्ये टाकताना पाहायला मिळतोय.
वेगवान चेंडू टाकले जात आहेत, मात्र त्यामध्ये देखील अचूकता असणं फार गरजेचं आहे की अचूक टप्प्यावरती तो चेंडू पडणं गरजेचं असतं. आणि आपण पाहिलं की पहिला चेंडू निश्चित अतिशय सुंदर प्रकारे त्यानं मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. पुढा एक लेंथ बॉल, सरळ टप्पा पडल्यानंतर डोळ्याचं पापणं पडतं ना पडतं तोच मागे यष्टीरक्षकाच्या हातात आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समीकरणात बदल होतोय. शेवटचे 16 चेंडू आणि 36 धावा असं विजयाचं समीकरण या सामन्यातलं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. म्हणजे 4 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. पहिलं षटक आपण पहिलं वैभवचं ज्या षटकामध्ये 10 धावा आल्या, तर इथे पहिले 2 चेंडू मात्र अगदी साहिल पवारनं फलंदाज राजू तांबेला मात्र जागेवरती स्टँड केले 2 चेंडूवरती. ओ यावेळेस काय 50 गतीचा चेंडू पुन्हा पाहायला मिळतोय. अगदी काही चेंडू खाली राहत आहे, टप्पा पडल्यानंतर काही उसळी घेत आहेत, मात्र जो वेग आहे ना तो वेग कुठेही कमी झालेला नाही. म्हणजे पहिला चेंडू ज्या वेगानं टाकला तो तिसरा पुन्हा त्याच वेगानं टाकलेला आहे. हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. त्याचा वेग अजिबात कमी झाला नाही. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साहिल पवारची आपल्याला पाहायला मिळते. इथे फलंदाजांवरती कुठेतरी त्यांना थोडासा दबाव निर्माण केलाय, कारण निर्धाव चेंडू 4 षटकांमध्ये 2-3 चेंडू निर्धाव लागोपाठ आले, तर आपण पाहतो पुढा काय कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लागोपाठचा 4था चेंडू इथे निर्धाव. अक्षरशः इथे फलंदाजाची कोंडी केलेली आहे त्यानं. थोपून धरलं इथे फलंदाजाला, मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलंय आणि लागोपाठचा 4था चेंडू आपण पाहतो इथे साहिल पवारनं निर्धाव टाकलाय. नॉन स्ट्राईक फलंदाज प्रयत्न करतोय स्ट्राईक घेण्यासाठी, मात्र तोही रिक्स आता घेत नाही, कारण त्यालाही माहिती आहे की आता जर इथे विकेट धावबादच्या स्वरूपात जर गेली तर पुन्हा अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे गणेश मात्र आपण पाहतोय काहीसे कानमंत्र त्याला दिलेले आहेत. 4 चेंडू मात्र इथे अप्रतिम टाकले साहिल पवारनं. ओहो यावेळेस पुन्हा एक वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक मंचावरती बसणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांनी किंवा आमच्या पाहुण्यांनी त्याचं कौतुक केलं. अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लागोपाठचा 5वा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. काल एक निर्धाव षटक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं होतं. आज बघायचं इथे 6वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता आणि 2 धावा मात्र इथे अगदी सहजपणे पूर्ण झाल्यात. मात्र कौतुक करावं लागेल साहिल पवारचं, फक्त 2 धावा शेवटच्या चेंडूवरती त्यानं खर्च केल्यात. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती संपला गेला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती आहेत 12 धावा. कुठलाही गडी बाद नाहीये. टीम श्री धर्मनाथ स्पोर्ट क्लब पिंपळे जगताप. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दादा पवार यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत. विजयाचं समीकरण. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. ओम मेडिकल आणि ओम मंगल केंद्र केंदूरचे सर्व मान्य अनीस भाई मुलानी यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. दादा पवारच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल. याच बरोबर लोन फुल टॉस आणि चेंडू आपण पाहतो सरळ पोहोचलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. गणेश बेंडवर हिज द मॅन.
छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत षटकार. गणेश बेंडबरच्या बॅटमधून एक मोठा तडाखा मैदानावरती आपण पाहतोय 6 धाव्यांचा आणि या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत मात्र वाढ होईल. 18 धावा धावफलकावरती विजयाचं समीकरण पालटलं जाईल. शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस थोडासा पुढे स्टेप आउट करत खेळायला फटका वायडेश लॉंग ऑफ पुढे धनंजय पवार. 1 धाव इथे मिळाली. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं समन्वय आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धाव्यांची चोरी म्हणता येणार नाही, त्यांच्या कलेच्या धावा आहेत त्या, त्यांच्या मेहनतीने त्यांनी कमवले. चोरी अजिबात केलेली नाही. दोन धाव्यांनी धावसंख्येत वाढ होईल. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये बघायचंय कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती राहणार आहे. याच बरोबर विकेट मिड विकेटला चेंडू आपण पाहतो सरळ आकाश मार्गातून सीमारेषा बाहेर. बिग हिट बिग सिक्सर. 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत षटकार. दादा पवारच्या या षटकामध्ये आपण पाहतोय मोठे फटके मैदानावरती पाहायला मिळतील आणि कुठेतरी क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती या दोनही फटक्यांनी घर केलेलं आहे. गणेश भेंडबरनं जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर त्याच्यासाठी मात्र नितीन गायकवाड फोटोग्राफी यांच्या माध्यमातून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ते पारितोषिक होतं. मात्र इथे बघायचं 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहतो प्राप्त होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येत देखील वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 27 धावा धावफलकावरती शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आज अगदी सकाळ सत्रापासून जे काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती श्री धर्मनाथ स्पोर्ट क्लब पिंपळे जगताप संघाची अतिशय सुंदर प्रकारची कामगिरी दिवसभरामध्ये मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. तर आता याच सामन्यात बघायचंय काय घडलं जाणार आहे. याचबरोबर 1 धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. खरं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे आणि एका धावेनं धावसंख्येत मात्र आपण पाहतो वाढ झाली. पुढे जाऊन पोहोचलाय 28 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 18 धावा या षटकात आपण पाहतोय. दादा पवार यांनी खर्च केला तब्बल 15 धावा आतापर्यंत षटकात आल्यात. मात्र हा चेंडू आपण पाहतो अतिशय महत्वाचा राहिला षटकामधला. याचबरोबर हलक्यातनं फक्त दिशा दाखवली. पॉइंटमध्ये ढकललाय चेंडू. शतरक्षक आपण पाहतो पुढे वैभव कदम होता. 1 धाव इथे प्राप्त झाली आणि याचबरोबर षटक देखील आपण पाहतो मैदानाच्या आत. काय तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. मला वाटतं धावबाजसाठी मागणी असेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. तोपर्यंत पाहिजे आतमध्ये काय घडलं गेलंय हे तिसऱ्या पंचांकडून आपल्याला जाणून घ्यायचंय. समीकरण कसं असणार आहे. शेवटचे चेंडू आपण पाहतो आता 6 तर शिल्लक राहिलेले आहेत. मात्र 6 मध्ये किती बनवायच्यात तर बाद झाला असेल तर 18च बनवावे लागतील आणि जरी ते धाव पूर्ण झाले असेल तर 6 मध्ये 17 बनवावे लागणार आहेत. आणि याचबरोबर तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय
फलंदाज OUT आउट. चला नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती आता दाखल होणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू 18. गणेश बेंडबरवरती आपण पाहतो मोठी जबाबदारी असेल आता 6 चेंडूंची. आतापर्यंत ज्या प्रकारे गणेश मैदानावरती खेळायला अतिशय सुंदर प्रकारची फलंदाजी त्याच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाली. मात्र आता 6 चेंडूमध्ये 18 तो कशा बनवणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती विक्रमला आपण पाहतो तो धावा रोखण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करेल. सामना मात्र रंगतदार होणार आहे. अजूनही आपण पाहतोय यावेळेस सरळ बॅटनं बॅक टू बॉलर खेळायचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतो. चेंडू अडवायचा प्रयत्न केला गेला होता मात्र तोपर्यंत 2 धावा इथे धावून घेतल्या जाणार आहेत आणि 2 धावेंच्या मदतीनं धावसंख्येत देखील वाढ होते. पुढे जातोय 30 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण असेल शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेंची गरज. 5 चेंडू 16 धावा. क्षणाक्षणानं आपण पाहतोय सामन्यातला रंग मात्र मैदानाच्या आतमध्ये बदलत चाललेला आहे. विक्रम अंतिम षटकाची जबाबदारी त्यानं स्वतःकडे घेतली. फुल टॉस चेंडू मिड विकेटला. एक टप्पा घेत चेंडू पोहोचला जातो सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थिटे यांचा सनसनीत चौकार. या चौकारानंतर समीकरण बदललं जात आहे. धावफलकावरती 34 धावा तर 4 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. गणेश बेंडबर 12 चेंडूमध्ये 29 धाव्यांची एक मोठी इनिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक हाती झुंज तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. एका बाजूला दुसऱ्या बाजूला साथ नाहीये. ओ फुल टॉस फुल ट्रोल आणि चेंडू आपण पाहतो सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत षटकार. गणेश बेंडबरच्या सीमारेषेला त्यानं आग लावून टाकलेली आहे. काय सुंदर फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तालीमी नहीं दी जाती परिंदों को ऊंची उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की. रखता है हौसला आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पे गिर जाने की. काय मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते. यास यास बिग हिट आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय श्री धर्मनाथ स्पोर्ट क्लब पिंपळे जगताप संघ. या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतोय. विजय संघाचं मनापासून अभिनंदन. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंगा. जिल्हा परिषद करंडक केंदूर पाबळ 2025 या चुरशीच्या लढाईत तुम्ही तर ठरला दमदार विजेता संघ. चला पुढील सामना लगेच सुरू होईल क्षेत्ररक्षणासाठी. 1 मिनिट विजय थांबा. क्षेत्ररक्षणासाठी चला टीम केंद्राई स्पोर्ट क्लब केंदूर संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचे. 2 सलामीवीर धर्मवीर छत्रपती शंभूराजे फायटर्स वडू संघाला विनंती असेल आपले 2 आघाडीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि दोन्ही संघांना विनंती असेल जे तुमचं खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षात आपण ताबा घ्यायचा आहे. तर आता झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहे आणि आत्ता झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यानं 1 षटक टाकलं. 1 षटक टाकत असताना 5 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करत असताना 14 चेंडूमध्ये 41 धावेंची खेळी करणारा गणेश बेंडबर ठरतो या सामन्यातील
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जोडीदाराला 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 चला क्षेत्ररक्षणासाठी टीम केंद्राई स्पोर्ट क्लब केंदूर संघाला विनंती पुन्हा, नाहीतर सामना 3 षटकांचा घेण्यात येईल. पटकन चला मैदानावरती. आणि 2 सलामीवीर धर्मवीर छत्रपती शंभूराजे फायटर्स वडू संघाला देखील